नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षण काही दिवसापासून चालू आहे. आज मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा मुंबईकडे आंदोलनासाठी मार्गक्रमण केलेले आहे. तर सरकारच्या ज्या मुसक्या आवडण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे, त्यामागे खूप मोठं राजकारण आहे. आपल्याला काही त्या राजकारणात पडायचं नाही, पण प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की मराठा आरक्षण चांगलं आहे की वाईट आहे. तर आपण या व्हिडिओमधून समजून घेऊया, दोन्ही बाजू आपण समजून घेऊया. चांगले असेल तर फायदा काय आहे आणि वाईट असेल तर तोटा काय. मी दोन्ही बाजू स्पष्ट सांगतो. मित्रांनो, या व्हिडिओवर पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपण सुरुवात करूया की मराठा आरक्षण चांगले का चांगले आहे. तर शैक्षणिक संधी आहे, जे दुर्बल घटक आहे, ज्यांना आरक्षण मिळालेले नव्हते कोणत्याच याचे, तर त्यांना ग्रामीण भागातील अनेक मराठा विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची फी कमी होईल, प्रवेश सोपा होईल, कारण ते पण आपल्या देशातलेच बंधुभाव आहे. कारण आणि म्हणतात ना तुकडोजी महाराज, ह्या भारतात बंधुभाव नित्य वसुते. तर कोणी गरीब आणि टॅलेंटेड जे विद्यार्थी आहे त्यांना शैक्षणिक फीमध्ये थोडी सवलत भेटू शकते. नोकरीची संधी सुद्धा मिळू शकते. नोकरीची संधी म्हणजे सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षणामुळे मराठा समाजाला जास्तीत जास्त पदे मिळू शकतील, आर्थिक मदत होऊ शकेल, आर्थिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या जे मागे राहिलेला कुटुंबांना थेट फायदा होईल आणि समानता साधणे. इतर समाजांना आरक्षण आहे, मग मराठा समाजालाही संधी मिळाली पाहिजे, असा अनेकांचा युक्तिवाद पण आहे. तर हे झालं फायदे. आणि काही मराठा आरक्षण वाईट का आहे, का बरं लोक काही त्याच्यावर टीका करतात. तर स्पर्धा कमी होणे, गुणवत्ता व मेरिट यावर परिणाम होऊ शकते. कारण काही जणांना फक्त आरक्षणामुळे संधी मिळते. म्हणजे काही विद्यार्थी ब्रिलियंटही असून त्यांना त्या आरक्षणामध्ये जागा वाटल्या जातात प्रत्येक याच्यात. जर एखादी विद्यार्थी खरोखरच म्हणजे हुशार आहे पण त्याला आरक्षण नाही, तर त्याचं नुकसान, त्याच्यामध्ये स्पर्धा कमी होऊन आपल्या तो जेव्हा सरकारी नोकरीमध्ये येते तर त्याचा कमी टॅलेंटेडवाला त्या स्पर्धेमुळे बाहेर जाऊन त्याला तिथे विशिष्ट याच्यात नोकरी भेटू शकते. इतर समाजाची नाराजी होते. आधीच ओबीसी, एससी आणि एसटी यांना आरक्षण आहे, आणखी समाज जोडल्यामुळे आणि त्याच्या याच्यामध्ये, कारण पहिलं भरत्या घेतल्या तरी सरकार काही मोजक्याच भरत्या घेऊन राहिलेले आहे, तर त्यामुळे आरक्षणमध्ये यांचे सुद्धा नाव जोडल्यामुळे तणाव वाढू शकते. आणि संविधानाची काही मर्यादा आहे. बाबासाहेब आंबेडकरनी जे संविधान दिलं त्याच्यामध्ये काही आपण मर्यादा सुद्धा आहे. सर्वोच्च न्यायालयाने 50% पेक्षा जास्त आरक्षण योग्य नाही असे म्हटले होते, पण त्यात वाढ झाली तर कायदेशीर अडचण निर्माण होतात. सामाजिक विभागणी होते. प्रत्येक समाज स्वतःसाठी आरक्षण मागू लागला तर समाजात विभागणी वाढेल. अखंड भारत जे संकल्पना आहे त्याला तडा पोचण्याची मोठ्या प्रमाणामध्ये तडा पडू शकते. सगळे आपापल्या समाजाला पुढे नेण्याचा. मग धर्मनिरपेक्ष राष्ट्र कसा बनणार. तर निष्कर्ष हाच आहे, मराठा आरक्षण हा विषय भावनिक, सामाजिक, कायदेशीर अशा तिन्ही बाजूनी गुंतागुंतीचा आहे. ज्यांना संधी मिळते त्यांच्यासाठी तो चांगला आहे. जर मी मराठा असेल तर माझ्यासाठी चांगला आहे, पण जर असा विचार केला तर पण हा गुंतागुंतीचा विषय आहे. पण संपूर्ण समाज व्यवस्थेच्या दृष्टीने पाहिले तर त्यांचे काही तोटे नाकारता येत नाही. म्हणजे आरक्षणाची नीट चौकट बनवून फक्त खरोखर मागे राहिलेल्या लोकांपर्यंत पोचले तर फायद्याचं ठरू शकते. तर मित्रांनो, मराठा आरक्षण कोणाला द्यायचं आणि खरंच गरजू असेल तर त्याच्यातल्याच पर्टिक्युलर यांचे सर्वे तर केलेलेच आहे सरकारने आपल्या मागे काही दिवसाच्या अगोदर. तर त्यानुसार त्यांना जर खरंच गरजेचं आहे तर त्या विशिष्ट त्याच्यासाठी विशेष बाब म्हणून काही लोकांना घेऊन ते केले पाहिजे, काही नियम त्याच्यामध्ये शिथिल करून. तर मित्रांनो, हा झाला मराठा आरक्षणाचा विषय. जर आपल्याला ही माहिती कशी वाटली तर नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.